प्रथमेश परब जो टाइमपास चित्रपटातून लोकांना कॉमेडी हिरो म्हणून आवडला। मला वेड लागले प्रेमाचे हे गाणं कॉलेज गोईंग मुलांनी इतकं हिट केलं की मराठी सिनेमाला एक नवीन हिरो मिळाला। आता 2024 मध्ये प्रथमेशचा हा पहिलाच चित्रपट आहे, डिलिव्हरी बॉय। आता ह्या नावावरून असं वाटत असेल की डिलिव्हरी पिझ्झा किंवा बर्गरची असेल आणि त्यात सूट होणारं हे कॅरेक्टर असेल, पण असं मुळातच नाहीये। मग डिलिव्हरी कशाची? तर डिलिव्हरी आहे मुलांची। चकित झालात ना? हो, पण हा असं तस्करी वगैरे काही नाही, पण डिलिव्हरी नक्कीच आहे असं मी नाही तर चित्रपट म्हणतो। तर मग चला जाणून घेऊया रिव्ह्यू। पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक पण नक्की करा। या चित्रपटात प्रथमेश परब उर्फ भाऊ व पृथ्वी प्रताप उर्फ चोचा, आता डायरेक्ट चू म्हणू शकत नाही म्हणून चोचाच असो, तर ही दोघं गावात इस्टेट एजंटचं काम करत असतात। पण चित्रपटात हिरोईन तर हवी, त्याशिवाय चित्रपट पुढे कसा जाणार? म्हणून डॉक्टर अमृता देशमुख या नावाची एक डॉक्टर या गावात येते हॉस्पिटल उघडण्यासाठी आणि तिला मदत करण्यासाठी, परत हॉस्पिटलची जागा शोधण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे चोचा आणि भाऊ तिला मदत करतात। पण आता प्रश्न आला डिलिव्हरी बॉयचा। तर या गावात ज्या स्त्रियांना बऱ्याच वर्ष मुलं होत नाहीत त्यांच्यासाठी हे हॉस्पिटल उघडलेलं असतं, म्हणजेच सरोगेसी मदत, आणि त्याच्यासाठी आता बायका हव्या असतात। पण भाऊला असं वाटतं की हे खूपच इझी आहे, म्हणून तो सांगतो की मी बायका गोळा करून देईन, पण प्रत्येक बाई मागे माझं कमिशन पक्क। म्हणून तो जातो आणि बायका शोधू लागतो। पण एखाद्या बाईला दुसऱ्याचं पोट स्वतःच्या पोटात वाढवायचं असं म्हणालं की बायकाच काय, माणसं देखील दांडे घेऊन मागे लागतात। कुठे कुठे त्यांचा बॅलन्स जातो तर कुठे कुठे ते दोघं सावरून देखील घेतात। प्रथमेशचे जे फॅन आहेत त्यांनी हा चित्रपट नुसतं बघू नये तर एन्जॉय देखील करावा। गाणी आणि संगीत हे चिनार महेश यांचे आहे, तर दिग्दर्शन हे मोहसिन खान यांचं आहे। चित्रपट खूप चांगला आहे आणि रिलीज देखील झालेला आहे। तुमच्याकडे जर 2 तास वेळ असेल तर चित्रपट नक्की बघा आणि हो, व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू।